नमस्कार, वेलकम टू तनुश्रीज किचन कट्टा। आज मी तुम्हाला कैरीचं सार दाखवणार आहे। त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला कैऱ्या। ही एक कैरी घेतलेली आहे, ती सालं काढून चिरून घेतली आहे आणि एक वाटी नारळ घेतलेला आहे आणि सुक्या मिरच्या 5 घेतलेल्या आहेत। त्या पाण्यात, कोमट पाण्यात अर्धा तास भिजत घातल्या होत्या आणि अर्धा टेबलस्पून धणे घेतलेले आहेत, ते पण पाण्यात भिजत घातले होते आणि एक लसणीची पाकळी घेतली आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे। हळद पूड घातली आहे। तुम्हाला मिरच्या नको असतील तर लाल तिखट सुद्धा घालू शकता तुम्ही आणि मीठ घातलेलं आहे आणि थोडं चण्याच्या डाळीचं पीठ सुद्धा ह्याच्यामध्येच 1 टेबलस्पून मिक्स करून घेतलेलं आहे। हे मी वाटून घेतलेलं आहे, खोबरं आणि हे सगळं, मिरच्या, धणे। आता आपण गॅस लावून घेऊया। गॅस लावते। त्याच्यात तेल घालते मी। तेल तापलं की त्याच्यामध्ये हिंग, पाव चमचा, मोहरी, मेथी ऑप्शनल आहे, मी नाही घालत। मोहरी घातली, कढीपत्ता घालते, जरा गॅस स्लो करूया। छान तडतडली मोहरी। आता आपण हा वाटलेला मसाला कैरी सकट घालूया। थोडा तेलावर परतून घेते। मीठ पण घातलेलं आहे मी ह्याच्यामध्ये। गुळाचा खडा घालते। हळद पाहिजे असेल तर थोडीशी घालू शकता। एवढा गुळाचा खडा मी घालते ह्याच्यात। पाणी घालून घेऊया। चण्याच्या डाळीचं पाणी करून घेतलेले ते ह्याच्यात मसाल्यामध्येच घालते। थोडंसं अजून लागेल पाणी। गॅस जरा मोठा केलाय मी, अजून थोडं पाणी लागेल। छान उकळी येऊ दे। तुम्ही चपाती बरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता। ज्यांना उन्हाळ्याच्या दिवसात आंबट कैरीचं लोणचं, सार, मेथांबा असे प्रकार खाल्ले की
जरा तोंडाला चव येते. अजून थोडंसं पाणी घालते मी. फार दाट पण नाही आणि अगदी पातळ पण नाही करायचं. मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे घाला. फार तिखट नको असेल तर 2 मिरच्या घातल्या तरी पुष्कळ होतात. माझ्या तिखट आहेत जरा मिरच्या, त्यामुळे मी गूळ जरा जास्त घालते आणि थोडासा गूळ घालते मी. आंबट गोड छान लागतं. उकळी यायला लागली. छान दाट सर झालेलं आहे आपलं कैरीचं सार. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे फिट, स्टे हेल्दी. उन्हाळ्यात स्वतःची काळजी घ्या. भरपूर पाणी प्या. गॉगल लावा बाहेर जाताना, टोपी घाला आणि माझे व्हिडिओ असेच पाहत राहा. बाय. गार्निश विथ कोथिंबीर. Thank you for watching my video. See you in my next video. Bye.